आज आपण बनवूया सरसों का साग। सरसों का साग बनवण्यासाठी पालक एक जुडी, सरसोचं भाजी एक जुडी आपण गरम पाणी करून घेतले। गरम पाण्यामध्ये 2-3 मिरच्या, भाजी, मीठ चवीनुसार टाकून थोडं 10-15 मिनिटांसाठी झाकून आपण ठेवून देऊया। 10 मिनिटं चांगली शिजवून घेतली भाजी। 10-15 मिनिटानंतर भाजी छान शिजली। डाळ झाली जरा जास्त शिजून घेतल्यानंतर अर्धी वाटी आपण मक्याचं पीठ घालूया त्याच्यामध्ये। आणि मेथी नव्हती म्हणून मी कस्तुरी मेथी घातली थोडी। नाही घातली तरी पण चालतं कस्तुरी मेथी। पालक आणि सरसोची पण भाजी बनते, पण मी आपली होती म्हणून घातली। त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया। कोण तूप पण घालतं त्याच्यामध्ये, पण मी तेल घातले। जिरं अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, 2 मिरच्या घातल्यात, लसूण थोडा जास्तच घातलाय कुटून, अर्धा चमचा हळद घातले। चांगलं लालसर थोडंसं परतून घेऊया। लाल तिखट घातले अर्धा चमचा। आपण त्याच्यामध्ये उकडताना सुद्धा 2 मिरच्या घातल्या होत्या हिरव्या, त्याच्यामुळे काही जास्त तिखट घालायची गरज नाही। थोडं घट्ट झाली भाजी, मी थोडं पाणी घातलं अर्धा ग्लास। फोडणीला घालून घेऊया। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशी भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाता येईल अशी बनव। थोडं 5 मिनटं आपण मीठ घातले चवीनुसार। लोणी घातले थोडं, 2-3 चमचे लोणी घाला, 2 किंवा 3। मी तूप नव्हतं घातलं म्हणून थोडं लोणी घातले। त्यानंतर 5 मिनटं ठेवा गॅसवरती। आणि आपली तयार झाली सरसोची भाजी। मक्याची रोटी आणि सरसों का साग म्हणतात ते हेच आहेत ते। सरसोची भाजी म्हणजे मोहरीची भाजी असते, हिवाळ्यामध्ये येते ती भाजी आणि हिवाळ्यामध्येच खातात त्याला। की मक्याच्या रोटी बरोबर खावा किंवा भाताबरोबर खावा, चपाती बरोबर खावा। छान लागते, तुम्ही सुद्धा बनवून बघा एकदा। ही भाजी बहुतेक थंडीमध्येच येते जास्त।